नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय चटपटीत असा स्टार्टरचा पदार्थ। लहान मुलांची बर्थडे पार्टी असेल किंवा घरात काहीतरी कार्यक्रम असेल किंवा असंच काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं असेल ना, तर हा पदार्थ तुम्ही बनवू शकता। तर त्यासाठी इथे मी 250 ते 300 ग्रॅम बेबी पोटॅटो घेतलेले आहेत। तर हे छोट्या आकाराचे बटाटे आहेत। तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे आता आपण उकडून घेणार आहोत। तर त्यासाठी कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत बटाटे आणि बटाटे बुडतील एवढंच पाणी टाकायचं आपल्याला। खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, कारण बटाटा आपल्याला खूप ओव्हरकुक करायचा नाही। झाकण लावायचं आहे आणि फक्त एकच शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही बघू शकता बटाटा जो आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे, म्हणजे अगदीच याला भेगा वगैरे पडलेल्या नाही आहेत, ओव्हर बॉईल झालेला नाही आहे। सुरी काय करायची, रोवून बघायची, अगदी व्यवस्थित सहज रोवली गेली ना म्हणजे आपला बटाटा जो आहे ना तो शिजलेला आहे। आणि हे छोटे बटाटे आहेत, अगदी एक शिट्टीत देखील शिजतात। तर आता चाळणवर काढून घ्यायचं आहे, मोकळं करून घ्यायचं, थंड करून घ्यायचं आहे, पाणी निथळून घ्यायचं आहे। तोपर्यंत मसाला बनवूयात। तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी टांगलेलं दही घेतलेलं आहे। आता सोबतच मसाले बघूया। तर 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा कसुरी मेथी आहे, अर्धा चमचा चाट मसाला आहे, अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे, रेडीमेड आहे। त्यानंतरनं 1 चमचा इथे मी धने पावडर आणि जिरे पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आहे। आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घ्यायची आहे। इथे मी हिरवी मिरचीची पेस्ट वेगळी घेतलेली आहे, आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे। आता इथे तुमच्याकडे जर आलं लसूणची पेस्ट असेल तर ती पण तुम्ही डायरेक्ट वापरू शकता। टांगलेल्या दह्यामध्ये सगळे मसाले टाकायचे। वरून इथे मी 1.5 चमचा भाजलेलं बेसन टाकलेलं आहे। तर बेसन घ्यायचं आहे आपल्याला, ते भाजूनच वापरायचं आहे। 1 चमचा तेल टाकायचं आहे, छोट्या पळीने 1 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे। आता लिंबू नसेल, जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। आता हे व्यवस्थित मसाला जो आहे ना तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आपण जसं नेहमी पनीर टिक्का वगैरे बनवतो ना, तर तसंच इथे हे तंदुरी आलू बनवलेले आहेत, जे चवीला अप्रतिम लागतात। आणि विशेष म्हणजे हे जे बटाटे आहेत ना ते मी ओव्हनमध्ये OTG मध्ये तंदूर करणार आहे। तर आता इथे हे जे आपले बटाटे आहेत ना उकडून त्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि सालं काढून त्याला असे टोचे पाडून घ्यायचे आहेत फोर्कने, जेणेकरून आहे ना अगदी मसाला आतमध्येपर्यंत जाईल यासाठी। तर याच पद्धतीने मी सगळे जे बटाटे आहेत ना ते असे टोचून त्याला फोर्कने टोचून घेते। आता त्यानंतर ना इथे हे सगळे जे बटाटे आहेत आपले, तर ते आता या मसाल्यात टाकायचे आहेत आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चमच्याने येणार नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी याला व्यवस्थित मिक्स करून घेते मी। आता जर तुमच्याकडे OTG ओव्हन वगैरे नसेल तर जे सळ्या असतात आपल्याकडे लोखंडी वगैरे किंवा स्टीलच्या सळ्या देखील आता मिळतात, तर त्यामध्ये एक बटाटा तुम्ही मसाला लावल्यानंतर व्यवस्थित लावू शकता आणि गॅसवर डायरेक्टली फ्लेमवर तुम्ही भाजू शकता, जसं आपण पनीर टिक्का वगैरे बनवतो ना अगदी तसंच। तर इथं मी OTG आहे माझ्याकडे, तर त्याची प्लेट घेतलेली आहे, त्याला व्यवस्थित हलकं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे बटाटे आपण मॅरिनेट करून ठेवले होते किंवा मसाला लावून ठेवला होता, तर तो सगळे बटाटे आहेत ना या पद्धतीने आपल्याला थोड्या अंतरावर ठेवायचं आहे, जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाही। व्यवस्थित सगळे मी असं ठेवून घेतलेले आहेत। आता इथे जो OTG आहे माझा, त्याला मी 200 डिग्रीवर आहे ना 10 मिनटं प्रीहीट केला होता। 200 डिग्रीवर 10 मिनटं प्रीहीट केल्यानंतर ना ही जी प्लेट आहे ती आता आपल्याला OTG मध्ये ठेवायची आहे आणि इथे OTG ऑन करायचं आहे आपल्याला आणि 20 मिनटं आपल्याला 200 डिग्रीवर आहे ना हे तंदूर करून घ्यायचं आहे। तर इथे मी 200 डिग्रीवर 20 मिनटं आपण वाट बघूयात। 20 मिनटानंतर ना इथे बघू शकता अगदी डाग पडेपर्यंत मी याला तंदूर केलेलं नाही आहे, पण जर तुम्हाला अगदी डाग पडेपर्यंत तंदूर करायचं असेल तर अजून 4-5 मिनटं तुम्ही याला OTG मध्ये 200 डिग्रीवर तंदूर किंवा बेक करून घेऊ शकता। इथं अगदी मस्त आपले बटाटे आहेत ना कोटिंगवरचं कुरकुरीत झालेलं आहे मस्त, आणि खूप छान असे हे बटाटे आहेत ना आपले तयार झाले आहेत, तंदुरी बटाटे। तर मी कांदा, लिंबू आणि कोथिंबीरसोबत गार्निश केलेलं आहे। जितकं छान दिसतं आहे तितकं त्यापेक्षाही जास्त चवीला अप्रतिम लागतं। माझ्या घरात ही रेसिपी अगदी 5-10 मिनटात फस्त झाली, इतकी छान झाली होती। तर एकदा या पद्धतीने हे तंदुरी आलू किंवा तंदुरी बटाटा नक्की करून बघा। तुम्हाला जर आचार
रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.